लोणचं आणि तेही आंब्याचं सगळ्यांच्या आवडीचं अगदी मोजकेच मसाले वापरून पण अतिशय रसरशीत छान खार सुटलेलं तिखट चवीचं लोणचं आणि तेही 10 मिनिटात बनवायचं आहे। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। थोड्याफार टिप्स वापरल्या, काही गोष्टीची काळजी घेतली तर आपलं लोणचं संपेपर्यंत अजिबात खराब होत नाही। आज आपण मस्त तिखट चटपटीत साऊथ इंडियन स्टाईलनी 1 किलो आंब्याचं लोणचं बनवतोय। उन्हाळा आला की आता आपली लोणच्याची लगबग सुरू होते। चला तर आज आपण लोणचं करायला घेऊया। लोणच्यासाठी 2-3 टिप्स लक्षात ठेवायच्या। आंबे केव्हा पण हिरवेगार आणि कडक घ्यायचे, पिवळे आंबे नको। आणि आंबे स्वच्छ करून असे पुसून घ्यायचे आणि त्यातले असे साल साफ करून घ्यायचे। पिवळे जर असले तर काढून टाकायच्या। मी इथे आंबे कट करून आणलेले आहे आणि हे गुठली सहित कट केलेले आहे। तुम्ही असे साधे पण कट करू शकता। आता याला स्वच्छ कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे काही त्याला कचरा वगैरे असेल तर निघून जातो। आता आपण लोणच्याला काय साहित्य लागणार ते बघूया। इथे मी 150 ग्रॅम लाल तिखट घेतलंय। हे बघा, खूप छान कलरला आहे, लाल आणि तिखट पण आहे। यामुळे कलरही सुंदर येतो आणि चवही छान होते। 50 ग्रॅम मोहरीचं पावडर घेतलंय। मोहरी पावडर रेडीमेड पण मिळतं, नाही तर गरम करून त्याचं पावडर करून घ्यायचं। 100 ग्रॅम मीठ घेतलंय। हे जाडं मीठ आहे, त्याला मी गरम करून मिक्सरमध्ये पावडर करून घेतले आहे। इथे उन्हात वाळवलं तरी चालतं। इथे 1 चम्मच जिरा पावडर गरम करून पावडर करून घेतली आहे। 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मेथी गरम करून घेतली आहे। त्याचं अर्ध्याचं पावडर केलं आहे, अर्धी अख्खी ठेवली आहे। आणि आता आपल्याला इथे लागणार आहे 650 ग्रॅम तेल। हे तेल मी कच्चंच घेणार आहे। गरम करून एकदम थंड करून वापरलं तरी चालतं, पण इथे मी ह्या लोणच्याला कच्चंच वापरणार आहे। आता आपण हे जे सामान घेतलंय ते एका मोठ्या भांड्यात मिक्स करून घेऊया। इथे मी तिखट घेतलंय, मोहरी पावडर नसेल तर मोहरी गरम करून त्याचं घरी मिक्सरमध्ये पावडर फिरवून घ्यायचं। जिरा पावडर घेतलंय, हळद घेतली आहे आणि मेथी पावडर आणि मेथी दाणे। आता यात मीठ घालायचं आहे। हे सगळं आपल्याला मीठ वगैरे गरम यासाठी करून घ्यायचं की त्याच्यात जर मॉइश्चर असलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकते। आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे सगळे व्यवस्थित मिक्स करायचे। आज आपण 1 किलो आंब्याचं लोणचं बनवतोय, त्यासाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। बिलकुल कमी जास्त होत नाही, सगळं साहित्य एकदम परफेक्ट होतं। हे बघा, आता आपण जे लोणच्याच्या फोडी तयार करून ठेवल्या कैरीच्या, त्याला थोडं तेल लावायचं। आपण जे तेल घेतलेलं आहे लोणच्यासाठी 650 ग्रॅम, त्यातलंच थोडं तेल याला फोडीला लावून घ्यायचं। यामुळे काय होतं की आपल्या फोडीला मसाला व्यवस्थित कोट होतो। आता हे तेल सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं। आणि इथे एक काळजी घ्यायची लोणचं करताना की सगळं साहित्य, सगळं जे आपण सामान वापरतो ते एकदम कोरडं घ्यायचं। त्यात जर ओलसरपणा असला ना, पाण्याचा वगैरे हात लागला तर लोणचं खराब होऊ शकतं। हे अगदी कमी साहित्यात बनतं लोणचं, पण चवीला एवढं चटपटीत लागतं की खूपच। तर तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। आता बघा, हे तेल सगळ्या फोडींना लावून घेतलंय। आता जो कोरडा मसाला आहे त्यात या तेलाच्या फोडी टाकून घ्यायच्या। हे बघा, आता मी सगळ्या फोडी टाकून घेतलाय। आता हा मसाला याला कोट करून घ्यायचा। आपण तेल लावून घेतल्यामुळे बघा याला व्यवस्थित चिपकला जातो मसाला। हे बघा, अशा प्रकारे मी फोडींना सगळा मसाला कोट करून घेतलाय। आता आपण जे तेल घेतलेलं ते घालायचं। इथे मी कच्चं तेल वापरलं आहे, पण तुम्ही गरम करून एकदम थंड करून ते पण वापरू शकता। कोणी कच्चं वापरतं, कोणी हे, पण कच्चं जरी वापरलं तरी लोणचं खराब होत नाही, बिलकुल चांगलं राहते। आणि आता हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे सगळा मसाला आणि तेल सगळं चम्मचनी मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला हे आता 3 दिवस झाकून ठेवायचं आहे। आता मी इथे लसूण टाकते। लसूण थोडा कोरडा करून, पाकळ्या वेगळ्या करून कोरडा करून घेतलाय। उन्हात सुकून घ्यायचा किंवा फॅनमध्ये आणि टाकायचा। लसूण यामध्ये खूप छान चव येते, एकदम मुरल्यावरती खूपच छान लागतो चवीला। आता हे बघा, आपल्याला कलर पण किती छान आलाय लोणच्याला आणि आपलं लोणचं तयार झालंय। आता याला झाकून ठेवायचं। आपल्याला याला 3 दिवस झाकून ठेवायचं। रोज सकाळ संध्याकाळ मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, 1 दिवस झालाय मी झाकून ठेवलेलं। बघा किती छान वरती तेल सुटलंय।
हे जे प्रमाण घेतलं ना ते परफेक्ट होतं, त्यामुळे तेल वगैरे सगळं व्यवस्थित प्रमाण आहे। आता याला खालीवर करून घ्यायचं, एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काही फोडी खालीवरती राहतात त्या सगळ्या व्यवस्थित कोट होतात। आणि आपल्याला अजून एक दिवस हे झाकून ठेवायचं। 3 दिवसानंतर हे आपल्याला बरणीत भरून ठेवायचं। 3 दिवस हे असंच ठेवायचं, रोज सकाळ संध्याकाळ असं मिक्स द्यायचं त्याला। हे बघा किती सुंदर कलर आलाय, बघता क्षणीच खावंसं वाटतंय आणि चवीला तर एकदम भारी लागतं। तुम्ही एकदा यावर्षी नक्की करून बघा अशा प्रकारे। 3 दिवस झाले, तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर तेल सुटलंय। जसं जसं ते मुरतं ना तसं तेल वरती येतं आणि खार पण छान सुटलाय बघा। एकदम आपलं लोणचं तयार झालंय, तत्क्षणीच असं खावंसं वाटतंय। आणि लसूण पण मुरला गेलाय आणि फोडी पण कलर बदल झालाय बघा। 3 दिवस झाले। आता आपण हे बॉटलमध्ये भरून ठेवायचं। बॉटल एकदम स्वच्छ करून गरम पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि नंतर त्यात लोणचं भरायचं। अशा प्रकारे जर आपण लोणचं केलं ना सगळं व्यवस्थित टिप्स वापरून, तर आपलं 1 वर्षच काय वर्षानुवर्ष लोणचं टिकतं, अजिबात खराब होत नाही। आता हे सगळं प्रमाण तर व्यवस्थित आहे, पण या स्टेजला तुम्ही थोडं मीठ वगैरे, तिखट वगैरे तर सगळं व्यवस्थित प्रमाण आहे। मीठ कमी जास्त होऊ शकतं, कारण कुठले आंबे थोडे आंबट असतात वगैरे, तर तुम्ही या स्टेजला मीठ चाखून बघून कमी जास्त टाकू शकता, कमी वाटलं तर। पण हे जे मी जेवढं प्रमाण घेतलंय ते परफेक्ट आहे आणि लोणच्याची चव एकदम भारी झाली आहे। तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की करून बघा। हे चपातीसोबत, पराठ्यासोबत, गरम गरम भातासोबत, अगदी कशाही सोबत खाऊ शकता। आता हे 3 दिवसानंतर एकदम खायला तयार आहे। तर अशा प्रकारे आंध्र पद्धतीचं लोणचं एकदा नक्की करून बघा।